हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण ई-डेक डिस्कवरिंग EVS या बुकचा चॅप्टर नंबर 10 करणार आहोत. एअर अँड इट्स युजेस म्हणजे हवा आणि तिचे उपयोग. चला तर मग न्यू वर्ड्स पाहूया. पहिला विंडमिल. विंडमिल म्हणजे मराठीमध्ये त्याला पवनचक्की म्हणतात. ब्रीथ म्हणजे श्वास घेणे. एअर पोल्युशन. एअर पोल्युशन म्हणजे हवेचे प्रदूषण होणे. नेक्स्ट पेज. एअर. यू कॅन फील मी. तुम्ही मला फील करू शकता. बट यू कॅनॉट सी मी. पण तुम्ही मला पाहू शकत नाही. यू कॅनॉट टच मी. तुम्ही मला स्पर्श करू शकत नाही. अँड यू कॅनॉट लिव्ह विदाउट मी. आणि तुम्ही माझ्याशिवाय जगू शकत नाही. टेल मी हू एम आय. सांगा बरं मी कोण. तर आय ॲम एअर. मी हवा. एअर इज एव्हरीवेअर अराउंड अस. हवा आपल्या अवतीभोवती सगळीकडे आहे. इट इज नेसेसरी फॉर लाईफ. जीवनासाठी हवा खूप गरजेची आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड एअर टू लिव्ह. ऑल लिव्हिंग थिंग्स म्हणजे आपण ह्युमन बीइंग्स, प्लांट्स, ॲनिमल्स हे काय आहेत, आपण लिव्हिंग थिंग्स आहोत. तर त्या सगळ्यांना जगण्यासाठी काय लागते, हवा लागते. एअर हॅज नो स्मेल, टेस्ट अँड कलर. हवेला वास नाही, तिचा चव नाही आणि कलरही म्हणजे रंगही नाही. वी कॅनॉट सी एअर बट वी कॅन फील इट वेन इट मूव्ह अराउंड अस. आपण हवेला काही पाहू शकत नाही, पण ज्यावेळेस ती इकडून तिकडे ज्यावेळेस हवा वाहते त्यावेळेस आपण तिला फील करू शकतो. चला तर मग डेफिनेशन आता विंडची पाहू. विंड. मूव्हिंग एअर इज नोन ॲज विंड. विंड म्हणजे हवा. कशी तर इकडून तिकडे वाहणाऱ्या हवेला विंड म्हणतात. ब्रीज. वेन द विंड ब्लो व्हेरी जेंटली इट इज कॉल्ड अ ब्रीज. म्हणजे ज्यावेळेस हवा एकदम मंद गतीत किंवा वाऱ्याची एक झुळूक येते त्यावेळेस तिला काय म्हणायचं, तर ब्रीज म्हणायचं. स्ट्रोम. समटाइम्स वेन द विंड मूव्ह स्ट्रॉंगली अँड इट रेन व्हेरी हेवीली वी कॉल इट अ स्ट्रोम. ज्यावेळेस कधीकधी हवा जोरात त्यानं व्हायला चालू होते आणि त्याच्याबरोबरच काय येतो, खूप मोठा पाऊस येतो, त्यालाच आपण काय म्हणायचं, स्ट्रोम म्हणायचं. अ स्ट्रोम कॅन डॅमेज बिल्डिंग, हाऊसेस अँड इवन ब्रेक ऑफ द ब्रँचेस ऑफ ट्री. हे ज्यावेळेस स्ट्रोम येतो त्यावेळेस ते काय करतो, तर बऱ्याच जे बिल्डिंग्स असतात त्यांना डॅमेज करतो. प्लस हाऊसेसला करतो, म्हणजे काहींचं छत उडून जातं, काहींचं बरेच नुकसान करतं. आणि त्याचबरोबर जे काय रोडला किंवा आजूबाजूला झाडे असतात त्यांचे ब्रँचेससुद्धा ते ब्रेकडाऊन करतं. चला तर मग नेक्स्ट पेज. एक्सेट्रा. हॅरिकेन, टायफोन्स अँड टोरेंडोज are very big storm that cause large scale damage to life and properties. हे जे वरचे जे 3 आहेत, कुठले कुठले, हॅरिकेन, टायफून्स अँड टॉर्नेडोज, हे जे आहेत स्ट्रोम, ह्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांना काय केलं होतं, डॅमेज केलं होतं. तर आपलं जीवन आणि आपल्या जे काय प्रॉपर्टीज होत्या त्या. चला तर नेक्स्ट. यूज ऑफ एअर. युजेस ऑफ एअर. हवेचे उपयोग. लेट अस सी सम ऑफ द वे इन विच एअर इज हेल्पफुल टू ऑल लिव्हिंग बीइंग्स. चला तर मग काही जे वेज आहेत आपल्याला लिव्हिंग बीइंग्सला काय काय उपयोगी पडते, हवा कशी प्रकारे उपयोगी पडते ते पाहूया. ऑल लिव्हिंग बीइंग्स नीड एअर टू लिव्ह. जेवढे काय ऑल लिव्हिंग बीइंग्स आहेत त्यांना सगळ्यांना जगण्यासाठी काय लागते, हवेची गरज लागते. प्लांट्स नीड एअर टू ब्रीथ अँड ऑल्सो टू मेक देअर फूड. जे प्लांट्स आहेत, जे वनस्पती आहेत, त्यांना ब्रीथिंग करण्यासाठी हवा लागते आणि प्लस त्यांना त्यांचं फूड तयार करण्यासाठी सुद्धा काय, हवेची गरज लागते. वी नीड एअर टू ब्रीथ. आपल्याला श्वासोच्छ्वास घेण्यासाठी हवेची गरज लागते. बर्ड्स नीड एअर टू ब्रीथ अँड फ्लाय.
आणि जे पक्षी आहेत त्यांना पण काय ब्रीथिंगसाठी आणि प्लस उडण्यासाठी हवेची गरज असते. ऑल इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स नीड एअर टू ब्रीथ. आणि जे काही छोटे पक्षी असतात किंवा जे काही छोटे प्राणी असतात त्यांना आणि ॲनिमल्स सगळ्यांना काय श्वास घेण्यासाठी हवा लागते. एअर इज इसेन्शियल फॉर मेनी ॲक्टिव्हिटीज. आणि ज्या काही गरजेच्या आपल्या ज्या वस्तू आहेत किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत, जे काही आपले कार्य आहेत त्यांनासुद्धा हवेची गरज असते. लेट अस लर्न अबाउट देम. चला तर मग पाहूया कुठल्या कुठल्या आपल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण करतो आणि त्याला हवेची गरज असते ते. एअर इज रिक्वायर फॉर फ्लाईंग. हवा ही उडण्यासाठी गरजेची असते. वुड यू बी एबल टू फ्लाय अ काईट इफ देअर वॉज नो एअर. समजा जर हवाच नसती तर तुम्ही तुमची जी पतंग आहे ती कशी उडवली असती. एअर हेल्प अस टू फ्लाय अ काईट. म्हणून हवा काय पतंग उडवण्यासाठी आपल्याला काय करते, मदत करते. विदाउट एअर द एरोप्लेन्स, हेलिकॉप्टर अँड हॉट एअर बलून्स कॅनॉट फ्लाय. जे काय जर हवाच नसेल तर आपले जे एरोप्लेन्स आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत आणि जे हॉट एअर बलून्स आहेत ते उडू शकणार नाहीत. नेक्स्ट पेज. प्लांट्स नीड एअर टू मेक देअर फूड. आणि आता वनस्पती किंवा हे जे प्लांट्स आहे खाली चित्रामध्ये दाखवलेलं त्याला कशी हवेची गरज असते ते पाहूया. आणि ते त्यांचं फूड तयार करण्यासाठी, जेवण तयार करण्यासाठी त्यांना एअरची गरज असते. इफ वी कवर अ प्लांट विथ अ पॉलिथिन बॅग फॉर अ वीक इट विल नॉट ॲपियर ग्रीन अँड फ्रेश. जर आपण एखाद्या प्लांटला पॉलिथिन बॅग म्हणजे प्लास्टिक बॅगने जर एक आठवडा जर वीक म्हणलं म्हणजे एक आठवडा जर आपण त्याला पॉलिथिन बॅगने कवर केलं तर ते काय राहणार नाही, ग्रीन आणि फ्रेश राहणार नाही. इट इज बिकॉज द प्लांट विल नॉट बी एबल टू गेट सफिशियंट एअर टू मेक इट्स फूड आफ्टर वी कवर इट विथ अ पॉलिथिन बॅग. आपण का बरं, तर त्याला जे फूड तयार करण्यासाठी यांना हवेची गरज असते ती त्याला सफिशियंट एअर मिळणार नाही. कशामुळे, तर पॉलिथिन बॅग्समुळे. नेक्स्ट. एअर इज नीडेड फॉर बर्निंग. काय, तर एखादी आग लावायची असेल, आपल्याला एखादा दिवा लावायचा असेल किंवा मेणबत्ती लावायची असेल खाली दिलेल्या चित्राप्रमाणे तर आपल्याला हवेची गरज असते. चला तर मग पॉईंट्स पाहूया. वेन वी कवर अ बर्निंग कॅन्डल इट स्टॉप बर्निंग. आपण ना जर एखाद्या पेटलेल्या मेणबत्तीला आपण एका ग्लासने कवरअप केलं तर ती कॅन्डल काय होणार, स्टॉप बर्न, ती पेटणार नाही. इट इज बिकॉज द एअर सप्लाय टू द कॅन्डल इज कट ऑफ. म्हणजे आपण काय केलं, ते ग्लास ठेवल्यामुळे ना त्यांचं काय झालं, त्या कॅन्डलला जी हवा लागत होती ज्या बर्निंग ह्याला आगीला, तर ती त्याला सफिशियंट मिळणार नाही आणि त्याच्यामुळे कॅन्डलचं काय होणार, सप्लाय हा कट ऑफ होणार. दिस शो दॅट एअर इज नेसेसरी फॉर बर्निंग. आणि ह्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की बर्निंगसाठी सुद्धा हवेची गरज असते. चला तर मग नेक्स्ट पेज. हाऊ वूड यू प्ले फुटबॉल इफ देअर वॉज नो एअर. जर हवाच नसती तर आपण फुटबॉल कसे खेळलो असतो. वी कॅन यूज अ बायसिकल पंप टू फिल एअर इनटू अ फुटबॉल. आणि आपण काय करतो, त्यासाठी बायसिकलचा जो पंप असतो त्याने आपण आपल्या फुटबॉलमध्ये एअर भरतो. वी ऑल्सो फिल एअर इनटू अवर बायसिकल टायर. आणि अजून कशाने हे काय बायसिकल पंपने जो आहे त्याने अजून काय करतो आपण, तर आपल्या बायसिकलचे जे टायर असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण एअर भरतो. एअर इज रिक्वायर्ड टू मूव्ह अ पेपर फॅन अँड द ब्लेड्स ऑफ अ विंडमिल. आणि हवेचा अजून काय उपयोग आहे, तर जे पेपर फॅन आहे ते सुद्धा ते काय हलवतं आणि प्लस जे विंडमिलचे जे ब्लेड्स असतात ते सुद्धा काय होतात, मूव्ह होतात. एअर ऑल्सो हेल्प द सेल बोट टू मूव्ह. आणि जी समुद्रातली किंवा नदीतली जी सेल बोट असते
तीसुद्धा इकडून तिकडे जाण्यासाठी काय होते, हवेची गरज असते. एअर पोल्युशन म्हणजे वायूचं प्रदूषण. क्लीन एअर इज इसेन्शियल फॉर ऑल लिव्हिंग बीइंग्स. स्वच्छ हवा ही संपूर्ण सजीवाला आवश्यक आहे. However, some of our activities add many gases, dust and smoke into the environment. पण आपल्या काही ॲक्टिव्हिटीजमुळे ह्या वातावरणात एन्व्हायरमेंटमध्ये काही गॅसेस, डस्ट आणि स्मोक सोडले जातात. गॅसेस म्हणजे वायू, डस्ट म्हणजे धूळ आणि स्मोक म्हणजे धूर. जर खाली पिक्चर दिसतंच तुम्हाला हे कसं वायू प्रदूषण होते ते. चला तर मग खालचा आपण पॅरा वाचूया. द फ्युएल विच वी यूज टू रन आवर कार लिव्ह बिहाइंड स्मोक. आपण जे काही कार वापरतो त्या कारला जे काही इंधन लागतं, फ्युएल लागतं, त्या फ्युएलमुळे स्मोक गाड्या सोडतात. दिस स्मोक गेट्स इन टू द एअर अँड मेक इट डर्टी ऑर पोल्युटेड. हाच धूर काय करतोय, हवा प्रदूषित करतोय, पोल्युटेड करतोय. डस्ट, स्मोक, पॉयझनस गॅसेस अँड द जर्म्स पोल्यूट द एअर. आता एअर कोण पोल्यूट करतं, डस्ट, स्मोक, पॉयझनस गॅसेस अँड द जर्म्स. डस्ट म्हणजे धूळ, स्मोक म्हणजे धूर, पॉयझनस गॅसेस म्हणजे विषारी वायू आणि जर्म्स म्हणजे जंतू. हे सगळेजण काय करतात तर एअर पोल्युटेड करतात. पोल्युटेड एअर कॅन मेक अस फॉल सिक. प्रदूषित हवा ही आपल्याला आजारी पाडू शकते. इट मे डेंजर अवर लंग्स. आणि ही आपल्या लंग्सला धोकादायक असते. कसं तर आपले जे फुफ्फुस आहेत ते डॅमेज करू शकते. अँड कॉज रेस्पिरेटरी प्रॉब्लेम. आणि आपल्याला श्वासाचे प्रॉब्लेम चालू होतात. स्मोक ऑल्सो ब्लॅकनेस बिल्डिंग्स अँड मोन्युमेंट्स. हे स्मोक म्हणजे जे धूर आहे त्याच्यामुळे जे आपले इमारती किंवा जे आपले स्मारके आहेत ते काय होत चाललेत, काळे होत चालले आहेत. एक्सेट्रा. स्प्रेज अँड डिओड्रंट ऑल्सो गिव्ह आउट हार्मफुल गॅसेस दॅट पोल्युटेड द एअर. जे आपण दुर्गंधीनाशक स्प्रे वापरतो त्याच्यामुळे सुद्धा हवा काय होत चालली आहे, पोल्युटेड होत चाललेली आहे. नेक्स्ट, कीपिंग एअर क्लीन. हवा स्वच्छ ठेवणे. हाऊ टू रिड्यूस एअर पोल्युशन. आपण जे एअर पोल्युशन होतं आहे ते कमी कसं करू शकतो, चला तर मग पाहूया. वी मस्ट नॉट कट ट्रीज ॲज ट्रीज प्युरिफाय द एअर बाय गिविंग आउट क्लीन एअर. जास्तीत जास्त आपण झाडे तोडलीच नाही पाहिजेत. मस्ट म्हणजे बिलकुलच नाही. का तर हे जे ट्री आहेत ते काय करतात, एअर प्युरिफाय करतात, स्वच्छ करतात आणि क्लीन एअर आपल्याला देतात. वी शूड प्लांट मोर अँड मोर ट्रीज. जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत. वी शूड वॉक ऑर राईड आवर बायसिकल फॉर शॉर्टर डिस्टन्स इन्स्टेड ऑफ यूजिंग अ कार ऑर अ बाईक. आणि आपण जवळचं अंतर जर जायचं असेल आपल्याला तर शक्यतो आपण चालत जाणे किंवा बायसिकल म्हणजे सायकलचा उपयोग करणे. त्याच्या व्यतिरिक्त आपण कार किंवा बाईक वापरायची नाही, वापरू नये असं म्हणून सांगितलेलं आहे.